नमस्कार, आपल्या सर्वांचं MM मराठी चॅनलवर स्वागत आहे। मध्य प्रदेशातील एक मजूर रात्रीतून मालामाल झालाय। राजू गोंड नावाच्या या मजुरानं पन्ना जिल्ह्यात लीजवर घेतलेल्या एका खाणीतून एक मोठा हिरा शोधून काढलाय। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। सरकारी लिलावात 19.22 कॅरेटच्या या हिऱ्याची विक्री जवळपास 80 लाख रुपयात करण्यात आली आहे। गेल्या 10 वर्षांपासून पन्नामधील खाणी अशा प्रकारे भाड्याने घेत असून राजू गोंड यांनी सांगितलं, पन्ना हा परिसर हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे। या ठिकाणी अनेक लोक सरकारकडून खाणी भाड्याने घेऊन त्यात हिरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात। केंद्र सरकार नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NMDCच्या माध्यमातून पन्नामध्ये एक मेकॅनाइज्ड डायमंड मायनिंग प्रोजेक्ट चालवतं। NMDC कडून व्यक्ती, कुटुंब आणि सहकारी संस्थांना खाणी भाडे तत्वावर दिल्या जातात। हे लोक लहान-सहान अवजार आणि उपकरणांच्या मदतीने हिरे शोधण्याचा प्रयत्न करतात। या लोकांना जे काही सापडेल ते सरकारी डायमंड ऑफिसमध्ये जमा करावं लागतं। हे कार्यालय त्या हिऱ्याची किंमत ठरवतं। बुधवारी सकाळी राजू नित्यक्रमानुसार भाड्याने घेतलेल्या खाणीमध्ये कामासाठी पोहोचले। कामाबाबत सांगताना राजू गोंड म्हणाले की हे फार मेहनतीचं काम आहे। आम्ही खड्डा खोदतो, माती दगड बाहेर काढतो, चाळणीनं ते चाळतो आणि अत्यंत काळजीपूर्वक त्या लहान दगडांमध्ये हिरे शोधण्याचा प्रयत्न करतो। बुधवारी दुपारी काम करत असताना मेहनतीचं फळ त्यांना मिळालं। मी दगड धुवून स्वच्छ करत होतो तेव्हाच काचेसारखा दिसणारा एक दगड दिसला। मी तो उचलला आणि डोळ्यासमोर पडला। मला त्यातून थोडा प्रकाश येताना दिसला। त्यावेळी मला हिरा सापडल्याची जाणीव झाली, असं राजू म्हणाले। मुलाचे शिक्षण आणि घराचे स्वप्न। राजू गोंड त्यांना सापडलेला हिरा घेऊन सरकारी डायमंड ऑफिसमध्ये गेले। त्या ठिकाणी या हिऱ्याचं वजन करून त्याचं मूल्य काढण्यात आलं। अनुपम सिंह म्हणाले की हिऱ्यासाठी पुढच्या सरकारी लिलावात बोली लावली जाईल। हिऱ्यावरील सरकारी रॉयल्टी आणि कराची रक्कम कपात केल्यानंतर उर्वरित रक्कम राजू गोंड यांना दिली जाईल, असंही ते म्हणाले। हिरा विकल्यानंतर मिळालेल्या रकमेतून कुटुंबासाठी घर तयार करण्याची आणि मुलांना चांगलं शिक्षण देण्याची राजू गोंड यांची इच्छा आहे।